आज मी तुम्हाला माझा फेवरेट क्विकेस्ट आणि हेल्दीएस्ट ब्रेकफास्ट दाखवणार आहे आणि मी स्मूदीज दाखवणार आहे. सो बऱ्याचदा सकाळी सकाळी आपल्याला ऑफिसला जायला किंवा कॉलेजला जायला घाई झालेली असते आणि आपला ब्रेकफास्ट मिस होतो. सो आय रिसेंटली केम अप विथ अ सोल्युशन फॉर दिस आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडेल. सो मी हा व्हिडिओ बनवला. सो आपण बघणार आहे की स्मूदीज कशा बनवायच्या आणि त्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज. सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि चिक्कूचा सीझन चालू आहे. सो आपण त्याचा बेस्ट वापर करू शकतो आणि ब्रेकफास्ट बनवू शकतो. सो मी तुम्हाला पहिले मँगो स्मूदी दाखवणार आहे. सो स्मूदी बनवण्यासाठी आपल्याला स्मूदी मिक्सरच हवा आहे असं काही नाही, कारण माझ्याकडे स्मूदी मिक्सर नाही आहे. माझ्याकडे रेग्युलर मिक्सर आहे ज्याला ज्युसरचं भांडं आहे, बट त्याचा लिड हरवला, त्यामुळे मी जस्ट नॉर्मल हे कंटेनर यूज करते. पहिले आपल्याला जे लागणार आहे ते आहे मिल्क. तर मिल्कला तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता विथ वॉटर और ऑरेंज ज्यूस. इन दिस केस विथ वॉटर, बट आय प्रेफर मिल्क. सो मिल्क, जस्ट हाफ अ कप मिल्क. खूप जास्त पण नाही टाकायचं कारण आपल्याला कन्सिस्टन्सी थिक हवी आहे. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इंग्रेडियंट इज ग्रीक योगर्ट. सो ग्रीक योगर्ट मिळतं सगळीकडे आता आणि ग्रीक योगर्ट इज व्हेरी हाय इन प्रोटीन. थोडी सटल टेस्ट असते. थोडंसं योगर्ट टाकूयात, ग्रीक योगर्ट, सो थोडीशी आपली स्मूदी थिक सुद्धा होईल. मी माझ्या सगळ्या स्मूदीजमध्ये बनानास टाकते. आणि आता हे कसे टाकायचे ओके. सो आपण मोस्टली स्मूदीजमध्ये फ्रोझन फ्रूट्स यूज करायला हवेत. आणि फ्रोझन फ्रूट्स का यूज करायचे, कारण जर आपण फ्रोझन फ्रूट्स यूज केले तर आपल्याला आईस यूज करायची गरज नाही आहे. कारण जर आपण आईस यूज केला त्याचं नंतर खूप जास्त पाणी होतं आणि स्मूदीची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी आहे तशी राहत नाही. सो बेस्ट वे इज आपण फ्रोझन फ्रूट्स यूज करूयात. आणि दिस आर माय फ्रोझन बनानास. सो आपण थोडे बनानास टाकूया त्यात. त्यानंतर आपण यात टाकूयात फ्रोझन ॲपल्स. आता तुम्ही मँगोज फ्रोझन नाही वापरले तरी चालतील कारण आपल्याकडे ऑलरेडी बनाना आणि ॲपल फ्रोझन आहेत. सो यू कॅन जस्ट गेट फ्रेश मँगोज, अल्फान्सो मँगोज, हापूस आंबा, अँड तुमच्या स्मूदीमध्ये टाकू शकता. एक फायबर रिच गोष्ट म्हणजे चिया सीड्स. तर चिया सीड्स हॅव व्हेरी हाय फायबर कंटेंट आणि ऑल्सो ओमेगा 3 कंटेंट. सो जास्त नाही टाकायच्यात आपल्याला, जस्ट 1 टेबलस्पून चिया सीड्स. तर त्या आम्ही भिजत घातल्या होत्या थोडा वेळ आधी. जस्ट 5 मिनिट्स भिजत घालाव्या लागतात म्हणजे त्या वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि फुलतात. सो दिस इज सिमिलर टू सब्जा. यू कॅन ऑल्सो यूज सब्जा इन्स्टेड ऑफ दिस. पण फक्त चिया सीड्सचा ओमेगा 3 कंटेंट थोडा त्याच्यापेक्षा जास्त आहे. थोडंसं स्वीट जर तुम्हाला बनवायचं असेल तर यात कुठलीही आर्टिफिशियल शुगर अवॉइड करा, कारण आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट बनवतोय. पण त्याला स्वीट बनवण्यासाठी आपण हनी टाकणार आहोत. सो क्यूट हनी बेअर. आणि आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून ह्याची स्मूदी बनवूया. सो आपली मँगो स्मूदी रेडी आहे. आता ह्याला सर्व कसं करायचं आहे. आपल्याला एवढी घाई झालेली असते सकाळी बाहेर निघायची की आपल्याला घरात बसून स्मूदी प्यायलाही टाईम नसणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे ही अशी बॉटल आहे विथ दिस काइंड ऑफ लिड. जरा असं वाईड माउथ ओपनिंग आहे त्याचं. तर ही मस्त आपण या बॉटलमध्ये पोर करून घेऊयात आणि रेडी टू गो. ही बॉटल फक्त बॅगेत टाकायची आहे आणि ऑफिसला जायचं आहे. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या ब्रेकफास्ट. सो मी काय करते, मी अशा बॅग्स बनवून ठेवते ज्यामध्ये माझे फ्रोझन फ्रूट्स आणि जे काही स्मूदीमध्ये जाणार आहे ते सामान असतं. सो पहिले आपल्याला असे फ्रूट्स फ्रीज करून घ्यायचे. फ्रूट्स आणायचे, त्यांना चॉप करायचं आहे आणि असे सेपरेट ठेवायचे फ्रूट्स प्लेटवरती. आणि ही प्लेट अशी कव्हर करून फ्रीजरमध्ये ठेवायची जोपर्यंत ते फ्रीज होत नाही.
सेम विथ ॲपल्स, मी ग्रीन ॲपल्स आणलेले आणि ते फ्रीज करायला ठेवलेले आहे. तर सो मी ह्यांना चॉप केलं, या प्लेटवरती ठेवलं आणि हे प्लास्टिक रॅपने कव्हर केलं आणि ते नंतर फ्रीझरमध्ये ठेवलेलं. हे जे फ्रोझन फ्रूट्स आहेत जेव्हा आपण बाहेर काढणार आहे त्या एकमेकांना चिटकणार नाही. आता एका वीकमध्ये मे बी आपण जर 4 वेळा किंवा 5 वेळा स्मूदीज बनवणार आहोत तर अशा 4 to 5 बॅग्स आपण बनवून ठेवू शकतो आपल्या फ्रीझरमध्ये. सो काय करायचं, एक झिपलॉक बॅग घ्यायची आणि फॉर एक्झाम्पल मी आधी बनानाज वापरले. सो मी यात बनानास टाकणार, ॲपल्स टाकणार, मँगोज टाकणार आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार आणि एक बॅग बनवणार. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघू शकता, ही मी स्मूदी बॅग ऑलरेडी माझ्या स्वतःसाठी बनवलेली या वीकसाठी. सो यात बनानाज, कॅरेट्स, मँगोज आणि डेट्स आहेत. सो फॉर एक्झाम्पल उद्या सकाळी मला स्मूदी प्यायची आहे तर मी मिक्सरमध्ये फक्त मिल्क टाकणार, ग्रीक योगर्ट टाकणार, हे फ्रूट्सचं आणि डेट्सचं मिक्सचर टाकणार आणि हवं तर थोडंसं फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स टाकणार आणि लाईक 5 मिनिट्समध्ये माझा ब्रेकफास्ट रेडी. सो तुम्ही प्रत्येक वीकसाठी ब्रेकफास्टची तयारी ॲडव्हान्समध्ये करू शकता. जस्ट 4-5 अशा बॅग्स घ्या, झिपलॉक बॅग्स घ्या आणि 4-5 वेगळ्या स्मूदीज बनवा. फॉर एक्झाम्पल जशी आता मी मँगो स्मूदी दाखवली आहे. सो मँगो स्मूदीचे इन्ग्रेडियंट्स एका बॅगमध्ये पॅक करा. पाहिजे तुम्ही त्याच्यावर लिहा किंवा स्टिकर लावा फॉर लाईक मंडे. सो तुम्हाला माहिती आहे ही माझी मंडे स्मूदी आहे, ट्यूजडे स्मूदी आहे, ही माझी वेन्सडे स्मूदी आहे. अशा वेगळ्या स्मूदीज तुम्ही बनवू शकता. सो आता मी तुम्हाला नेक्स्ट स्मूदी दाखवणार आहे विच इज माय फेवरेट आणि दॅट्स ग्रीन स्मूदी. सो ॲज युजल विल स्टार्ट विथ मिल्क. सो तुम्ही रेग्युलर मिल्कच्या ऐवजी तुम्ही आल्मंड मिल्कसुद्धा वापरू शकता, ते अजून हेल्दी असेल. तेही मी कधी कधी वापरते. त्यानंतर आपण यात टाकणार आहोत बनानास. ग्रीन स्मूदी आहे सो मी ग्रीन ॲपल्स यूज करते. आय मीन कुठलेही चालतील बट आय प्रेफर टू यूज ग्रीन ॲपल्स. त्यानंतर आपण ज्यात किवी टाकणार आहोत. आय वुड से की तुम्ही फ्रेशली कट किवी टाका, तुम्ही त्याला फ्रीज करून नका घेऊ. सो हाफ अ किवी इज इनफ और तुम्ही एक पूर्ण किवी पण टाकू शकता. सो बेबी स्पिनच मी वापरते आणि खजूर. सो विल यूज डेट्स. फॉर सम रिझन मला डेट्स असलेली स्मूदी जास्त आवडते, मला ती टेस्ट आवडते. सो तुम्ही 6 to 7 डेट्स टाकू शकता आणि आपलं फेवरेट फ्लॅक्स सीड पावडर, जस्ट 1 tablespoon. ग्रीक योगर्ट राहिलं. सो प्लस ग्रीक योगर्ट which is very important for the consistency, plus some honey for the taste. मी कधी हनी नाहीही वापरत, डेट्समुळे ती स्मूदी ऑलरेडी स्वीट होते, सो हनीची तशी गरज नाही. आणि आपण आता ह्याला मस्त ब्लेंड करून घेऊया. जर सपोज तुम्ही ही स्मूदी वीकेंडला पिताय, तुम्ही मस्त निवांत आहात, तर असं कंटेनर आणा, त्यात आपण स्मूदी ओतूया, स्मूदी टाकूया. सो दिस इज आवर ग्रीन स्मूदी. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिया सीड्स वरून टाकले तरी चालतील, फक्त त्याला चांगलं मिक्स करा. आता माझ्याकडे आहेत, माझ्याकडे ऑलरेडी होते बनवलेले, सो मी त्यात टाकते आहे. ॲडिशनली इन्स्टेड ऑफ किवीज किंवा अलॉंग विथ किवीज तुम्ही यात ॲव्होकाडोज टाकू शकता, जे माझं फेवरेट आहे. मी या स्मूदीमध्ये टाकलं नाही आहे, बट युजली मी जर ग्रीन स्मूदी बनवत असेल तर त्यात ॲव्होकाडो असतंच, तर त्याची कन्सिस्टन्सी अजून थोडी क्रीमी आणि थिक होते आणि आय लव्ह ॲव्होकाडोज. सो ट्राय करा, त्यात ॲव्होकाडोज टाका, तुम्हालाही आवडतील. नेक्स्ट स्मूदी मी बनवून नाही दाखवणार, बट आपण त्याची फ्रोझन बॅग बनवूयात. ओके, सो यात ऑलरेडी ॲपल्स आणि बनानाज मी टाकले, तर इकडे मला फ्रोझन बॅग्स मिळाल्यात ब्लूबेरीज आणि स्ट्रॉबेरीजच्या. बट तुम्ही
ऑफकोर्स घरी फ्रूट्स फ्रीज करू शकता, कारण बनानाज आणि ॲपल्स तर मी फ्रीज करत असते आणि जे फ्रोझन अवेलेबल आहे ते मी घेऊन येते. बट तुम्हाला जर फ्रोझन फ्रूट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही स्वतः ते फ्रीज करा. हे स्मूदी पॅकेट रेड स्मूदी पॅकेट असणार आहे, सो त्यामध्ये आपण बेरीज टाकणार आहोत विच आर गुड अँटीऑक्सिडंट्स आणि व्हेरी हेल्दी फॉर ब्रेकफास्ट. सो ओके, ॲपल्स आणि बनानाज माझ्या फ्रीझर बॅगमध्ये ऑलरेडी आहेत. आता मी स्ट्रॉबेरीज टाकणार आहेत. सो स्ट्रॉबेरीजही तुम्ही प्लेटवरती असे पसरवून फ्रीज करा, म्हणजे त्या अशा एकमेकांना चिटकणार नाहीत आणि मस्त फ्रीज होतील. सो या स्ट्रॉबेरीज फार मोठ्या आहेत त्यामुळे मी जास्त नाही टाकणार, लाईक 5 स्ट्रॉबेरीज यूज केल्यात मी. आणि ब्लूबेरीज टाकणार आहोत आपण. आणि डेट्स. आता डेट्स फ्रीज करायची गरज नाही आहे, बट सकाळी टाईम मिळत नाही आणि ते राहून जातं, त्यामुळे मी 4 to 5 डेट्स या बॅगमध्ये टाकून ती फ्रीज करू शकते. तर गाईज तुम्ही यामध्ये अजून गोष्टी ॲड करू शकता. सो युजली मी यात बीटरूटसुद्धा टाकत असते. तर माझी रेड स्मूदी कन्सिस्ट ऑफ बनानाज, ॲपल्स, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज आणि बीटरूट. हवं तर तुम्ही कॅरेट्सही टाकू शकता. आणि ॲज युजल मिल्क आणि ग्रीक योगर्ट ॲड होणार आहे. जर तुम्हाला ग्रीक योगर्ट नाही मिळालं तरी चालेल, तुम्ही फक्त मिल्क यूज करा, नो प्रॉब्लेम, कारण तुम्ही ॲपल्स टाकतायत आणि ॲपल्स तुमच्या स्मूदीची कन्सिस्टन्सी थोडी थिक करणारच आहेत. सो नो प्रॉब्लेम. आता ही बॅग आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि ह्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरणार आहे. सो आता तुम्हाला फ्रेश पालक आणायचीच गरज नाही आहे. तुम्ही अशीच स्पिनचसुद्धा फ्रीज करू शकता. तुमची जेव्हा ग्रीन स्मूदी बॅग तुम्ही बनवणार असाल तेव्हा त्यात स्पिनच टाकून ठेवा आणि तीही फ्रीज करा, नो प्रॉब्लेम. सो आपण आज 3 प्रकारच्या स्मूदीज बघितल्यात. एक ग्रीन स्मूदी, एक मँगो स्मूदी आणि एक स्ट्रॉबेरी स्मूदी, जी मी तुम्हाला बनवून नाही दाखवली, पण त्याची आपण एक फ्रोझन बॅग बनवली आहे. आणि आपण असे खूप व्हेरिएशन्स बनवू शकतो. तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हाला काही नवीन आयडियाज असतील तर. मला नक्की आवडेल. आय लाईक टू ट्राय न्यू स्टफ, न्यू गुड स्टफ. सो आणि मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हेल्पफुल वाटला की नाही. सो माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.